भाऊ अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन झालेलं आहे 5 दिवसासाठी। खरं म्हणजे विधिमंडळाचं सर्वोच्च असं सभागृह विधान परिषद समजलं जातं आणि एक वैभवशाली परंपरा आपल्या विधिमंडळाची आहे आणि एक विरोधी पक्ष नेता म्हणून एक वेगळी गनिमा त्या ठिकाणी त्या पदाची आहे। संविधानिक पद आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचं समकक्ष अशा प्रकारचं एक अधिकार जबाबदारी विरोधी पक्ष नेत्यावर असते, परंतु याचं भान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना राहिलं नाही आणि त्याच्यामुळे जे लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदू समाजाचा अपमान करणारे जे वक्तव्य केलं त्या संदर्भात प्रसाद लाड हे भूमिका मांडत होते आणि रितसर ते आपला जो काय म्हणणं आहे ते मांडत असताना थोडंसं प्रकरण त्या ठिकाणी समोरासमोर झालं। आक्रमकपणे प्रसाद लाडी त्या ठिकाणी बोलले, परंतु त्याचं उत्तर विरोधी पक्ष नेत्यासारख्या पदावर असणाऱ्या अंबादास दानवेंकडून अपेक्षित नव्हतं। त्यांनी जे काही शिव्या दिल्या त्या आपण पाहिल्यात, ऐकल्यात। आई बहिणींवरनं या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याकडून अशा प्रकारचं अश्लाघ्य अशोभनीय असं वक्तव्य कधीच झालं नव्हतं आणि म्हणून सकाळपासून सातत्यानं विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा किंवा त्याचं निलंबन सभागृहाने करावं अशा प्रकारची मागणी विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोरे यांच्याकडे आम्ही केली। पुन्हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी समजावून सांगत होतो की विधिमंडळामध्ये जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आपल्या इथेच याच ठिकाणी येऊन केलेल्या वक्तव्याला पुष्टी देण्याचं काम। माझ्यावर 80 केसेस आहेत, मी 4 वेळा तडीपार झालोय, मी पहिला आमदार नाहीये, मी पहिला विरोधी पक्ष नेता नाही, शिवसैनिक आहे आणि केलेल्या कृत्याचा अभिमान असल्याच्या राणा भीमदेवी थाटामध्ये प्रसार माध्यमांनाही त्या ठिकाणी त्यांनी दरपोक्तीच्या पद्धतीनं सांगितलं। त्यांना कल्पना नाही या महाराष्ट्राला एक वेगळा महिला सन्मान थोर नेत्या होऊन गेलेल्या सावित्रीबाई फुलेंचा आपण आदर्श घेतो, अहिल्यादेवी होळकर आहेत, अनेक महिला धुरीणांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय, महिलांचा सन्मान जागृत करण्याचं काम केलंय आणि त्याचा परिणाम काय होईल याचं भानही साधं विरोधी पक्ष नेत्याला राहिलं नाही आणि म्हणून अखेर वारंवार सभागृहामध्ये निलंबनाची मागणी झाल्यानंतर सरकारनं या ठिकाणी सभागृहाच्या भावना लक्षात घेतल्या। संसदीय कार्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं प्रस्ताव आणला आणि 5 दिवसाकरता राज्याचे विरोधी पक्ष नेते हे आपल्या वर्तनातील अव्यवहारामुळे त्या ठिकाणी निलंबित झाले आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्ष नेता अशा प्रकारचं एक काळीमा डाग उभाटाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला, आपल्याला आणि नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला आणि एक काळाकुट्ट इतिहास त्या निमित्तानं या ठिकाणी लिहिला गेलाय। महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींनी त्या ठिकाणी मातांनी या सगळ्या कृत्याचा धिक्कार केला आणि मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांच्याही लक्षात आलं की महिला भगिनींचा अपमान त्या ठिकाणी झालाय, त्यांनी माफी
या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महिलांची मागितल्याचं समजतं. भाऊ, खरं तर उद्धव ठाकरेंनी माफी मागितली आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य असेल, त्याच्यानंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य असेल, त्या सगळ्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात देखील विचार करण्यात यावा, त्याच्यावरती कोण माफी मागेल? मला वाटतं तो विषय गंभीरच आहे. कुठलीही अशा प्रकारची गोष्ट समर्थनीय होऊ शकत नाही. परंतु आता तुमच्यानी त्या ठिकाणी शेण खाल्लं म्हणून आता जागी झाले. मग उद्धव ठाकरे काल का नाही बोलले, परवा का नाही बोलले, त्याच्या अगोदर महिनाभर का नाही बोलले? त्याच्यामुळे तुम्ही आता आपला फोकस तिकडे डायव्हर्ट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु बुल से गई व हाऊस से नाही आती. भाऊ, राज्याच्या कृषी विभागात जवळपास 118 कोटी 86 लाखांचा घोटाळा झालाय आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाने ती तक्रार केलेली आहे. मला वाटतं हे काय असेल त्याची दखल त्या प्लॅटफॉर्मवर घेतली जाईल. मला तो विषय माहीत नाही आणि त्याच्यावर तपशीलवार बोलणं योग्य वाटत आहे असं मला वाटत. भाऊ, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता म्हणत होते हिंदी प्रसाद बोलेल. हा, विरोधी पक्षनेते असं म्हणत होते की मी माफी मागायला तयार होतो, मात्र माझं ऐकून घेतलं नाही. कुठेतरी उपसभापतींना मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांना याचं भान पाहिजे. ते एवढं कॅज्युअल घेत आहेत की तुमच्या दिलगिरीनी माफीनी ज्या आई बहिणींचा उद्धार केला ते भरून येणार आहे का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे की हा महाराष्ट्र मातोश्रीचा आदर्श मानणारा महाराष्ट्र आहे. मीनाताई ठाकरे आमच्या मांगल्य मूर्ती होत्या. आम्ही मासाहेब म्हणून त्यांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी महिलांमध्ये त्या ठिकाणी काम बाळासाहेबांच्या आशीर्वादानं होतं. आणि त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, मी दिलगिरी व्यक्त करायला एवढा सहज हा विषय घेऊ नये. याची प्रचंड किंमत महाराष्ट्रातल्या महिला त्यांना चुकवतील. आणि माझी तर मागणी आहे, उद्धवजी ठाकरे साहेब आज आपल्याला नामुष्की अंबादास दानवेने आणले, त्यांचा राजीनामा घेतलात तर आपल्या बोलण्याला अर्थ राहील. प्रवीण दरेकर सर, तेच म्हणजे आपण बघा, आम्ही एका बाजूला लेक लाडकी योजना त्या ठिकाणी आणतोय, महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती प्रोत्साहन देणाऱ्या योजना आम्ही आणतोय. आणि महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान करण्याची सरकारची भूमिका असताना मला वाटतं महिला वर्गामध्ये महायुतीच्या विषयी एक वेगळं विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यातनं वैफल्य राजकीय विरोधी पक्षाला आलंय आणि विरोधी पक्ष नेत्याच्या वैफल्यातनं अशा प्रकारचं एक गलिच्छ असं वक्तव्य त्या ठिकाणी आलेलं आहे. प्रवीण दरेकर सर, विधान परिषदेच्या 11 जागा आहेत, परंतु 12 उमेदवारांनी आता अर्ज भरलेले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल, चमत्कार झालेला दिसेल. नाही, ठीक आहे, मग आपण निवडणुकीनंतर पाहूया चमत्कार.